तर मित्रांनो, सकाळचे 4 वाजले आहेत आणि आम्ही आत्ता चाललो आहे रेल्वे स्टेशनवरती. अमृतसरमध्ये आम्ही रेल्वे स्टेशनजवळच हॉटेल केलं होतं, कारण की आमची सकाळी 5 वाजताची ट्रेन आहे दिल्लीपर्यंत. त्याच्यामुळे आम्ही आता चाललो आहे सगळेजण रेल्वे स्टेशनला. आणि आमचं हॉटेल अगदी 300 मीटरवरच होतं रेल्वे स्टेशनपासून. सो आम्ही आता चाललो आहे. सो फायनली आम्ही पोचलो आत्ता अमृतसर रेल्वे स्टेशनला. झोप उडवायसाठी कॉफी घेतली आहे थोडी. गरम आहे, छान आहे पण. तर अमृतसरवरून आम्ही 4:55ची सकाळची शताब्दी ट्रेन बुक केली आहे. तिकीटची प्राईस जवळपास 1100 आहे, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. आणि आम्ही अर्ली मॉर्निंग ट्रेन मुद्दाम केली कारण आम्हाला दिल्ली फिरायचं आहे, ते पण एका दिवसात. तर दिल्लीला पोचलो आहे आम्ही आणि आता हॉटेलवर चाललो आहे. तर आमचं हे दिल्लीचं हॉटेल आहे. आल्या आल्या इथे त्यांनी सगळी किट ठेवलेली आहे आणि आम्ही जी रूम आहे ती केली आहे. कुठे केली आहे अजिंक्य? स्टेशन जंगपुरा. अरे तुम्हाला एक गोष्ट दाखवते यार, या हॉटेलमध्ये रूममध्ये भाई वॉशरूममध्ये पंखा आहे. पहिल्यांदाच पाहिला आम्ही वॉशरूममध्ये पंखा. सो अशी काही आमची रूम आहे. आम्ही इथे एकच दिवसासाठी आहे, त्याच्यामुळे आम्ही साधीच रूम केली आहे हॉटेलची. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे लाल किल्ला बघायला. खूप मस्त आहे लाल किल्ला पण. हे बॅक साईड आहे, आता आम्ही फ्रंट साईडला जाऊ तिकीट काढून. तर आम्ही आत्ता आलो आहे चांदनी चौक मार्केटला. लाल किल्ला बघून झाला आमचं आणि आता इथे समोरच मार्केट आहे, म्हणून मार्केट बघायला आलो. इथे हे बघा किती सुंदर सुंदर फ्रेम आहे आणि फक्त या 50 रुपयापासून स्टार्ट आहे. 50, 100, 200, खूपच मस्त मस्त फ्रेम आहे. सो इथे मस्त मस्त परफ्यूम आहे, 250, 200 वगैरे. आम्ही घेतली इथून 3 परफ्यूम, खूप बढिया आहे. चलो थँक्यू भैया. तर गाईज, माझं चांदनी चौकमध्ये येण्याचं मेन मोटिव्ह होतं हे नटराज दहीबल्ला खायसाठी. सो आम्ही इथे आलो आहे, मी आणि अजिंक्य. हे एक नंबर आहे, टेस्टी चांगले आहे ना. मी इथे गाईज खूप वर्ष आधी आली होती खायला, मला आठवत होतं म्हणून मी अजिंक्यला घेऊन आली इथपर्यंत. आणि खरं इथली टेस्ट खूप मस्त आहे, खूप बढिया आहे. गाईज इथे 100-100 रुपयाच्या पर्स आहे आणि आईने एक परत पर्स घेतली आहे. आणि बाबा म्हणे आत्ताच एक पर्स घेतली तरी पण आईचं पर्सवरचं प्रेम. फिमेलला फ्री आहे. आणि तुमची किती घेतली? 10 रुपये. यहाँ ना आके आप अगर कल थोड़ी देर के लिए वहाँ चले जाते ना उसमें, हाँ, ये सदर बाजार, तो वहाँ पे बहुत अच्छा सामान मिलेगा। सदर बाजार में जो चीज़ आपको आपके वहाँ 500 की मिलेगी ना, सपोज करो जैसे लिपस्टिक है, हाँ। वो यहाँ पे 20 रुपए की मिलेगी। जो अच्छा. बच्चों के ये लगाते हैं सर्वर में ना, वो हाँ। 1 पैसे 2 पैसे नहीं, वो 5 बजे बंद हो जाता है ना जी। अच्छा. तो ये तर आम्ही आता आलो आहे सरोजिनी मार्केटला. इथे बघू आता मार्केट कसं आहे, काय आहे. तर जर काही आवडलं तर घेईन, नाही तर नाही घेणार. बघू मार्केट कसं आहे. तर भाई साहब काय मार्केट आहे.
बघू आता पुढे पुढे. मला तर अजून काही आवडलं नाही. मला रेट तर तेवढेच वाटत आहे जेवढे तिकडेच असतात. बघू आता काही आवडलं तर. इथे मुलांचं पण भरपूर काही आहे. मला असं वाटलं की ते मुलींचंच मिळते, पण नाही, असं काही नाहीये. मार्केट चांगलं आहे. ऑल ओव्हर जर मार्केट बघितलं तर चांगलं आहे. इकडे सगळं मुलांचं मार्केट आहे, पूर्ण मुलांचं मार्केट, आणि चांगलं आहे. तर आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही आत्ता हल्दीराममध्ये जेवण करायला आलो आहे. तर गाईज आम्ही आत्ता आलो आहे इंडिया गेटला. खूप ऊन आहे. आम्ही बाहेरूनच बघताय कारण की एंट्री अशी खूप दुरून आहे आणि सगळ्यांचे पाय दुखत आहे. त्याच्यामुळे आम्ही आता बाहेरूनच फोटो काढले आणि इथूनच इंडिया गेट बघताय. आता आम्ही पार्लमेंटला जाणार. आम्ही आत्ता राष्ट्रपती भवन पाहायला आलेलो आहे. जे नेहमी टी व्हीमध्ये बघत होतो ते आज प्रत्यक्षात बघत आहे. भाई खूप मस्त वाटत आहे, एक नंबर. हा सगळेजण उन्हाचे चालत आहे, सगळ्यांचे पाय दुखत आहे आणि ऊन इथे खूप आहे, तरी हे बघण्यासाठी सगळेजण आलेले आहेत. किती जवळ आहे आम्ही आता बघा राष्ट्रपती भवनच्या. इथून पुढे एंट्री नाही आहे, पण हेही आमच्यासाठी खूप सॅटिस्फाईंग आहे, एकदम सॅटिस्फाईंग. हमको राष्ट्रपति और मोदी की मुलाकात करके दो ना, हम 500 रुपये देंगे तुमको। अंदर जाके हाँ? मुलाकात करवा दूँ। मुलाकात करवा दो, हाथ में हाथ मिलाने को लगा हूँ। अभी तो बंगाल में है ना, चक्कर ये है। आ गए ना बंगाल से, कहाँ अभी क्या है बंगाल में? होगा ना इलेक्शन पूरा। आ गया होगा, लेकिन वो ऐसे नहीं मिलेगा। क्यों नहीं मिलेगा? जब ये पार्लियामेंट में आता है ना, तब मिलता है। अच्छा, क्या है एक बार बताना हमें। सब्जी में मिक्स वेज है, कटहल है, बैंगन भरता है, राजमा है, छोले है, चना मसाला है, कड़ी पकौड़ा है, दाल मखनी है, दाल फ्राई है, शाही पनीर है, कढ़ाई पनीर, दम आलू, मलाई पनीर, पनीर कौरमा, पनीर बटर मसाला, पनीर भुजिया है। बताओ, एक कटहल कर देना, एक कटहल हो गया। तर आम्ही असं साध्याच धाब्यावरती जेवायला आलो होतो काल पण आणि आज पण, बट जी टेस्ट आहे ती इतकी मस्त आहे की आम्ही आज परत आलो इथे जेवायला, कारण की आम्हाला हेच जेवण जास्त आवडलं. तुला कसं वाटलं अजिंक्य? एक नंबर ओरिजिनल दिल्ली की टेस्ट. बाबा तुम्हाला कसं वाटलं ती टेस्ट? एकदम चांगलं. मस्त. तुम्हाला? खूप छान. आम्हाला खूप छान आवडलं म्हणून आम्ही इथे परत खायला आलो आहे. कटहल फणस एक नंबर. कढी पकोडा कसा? कढी पकोडा कढी पकोडा एक नंबर, अशी टेस्ट नाही मिळाली. खरंच कढी पकोडा खूप मस्त आहे, एक नंबर. तर गाईज आम्ही आत्ता आलो आहे हॉटेल रूमवरती. तर आमचं काही एवढं दिल्ली फिरणं नाही झालं. तसं एका दिवसात एवढं दिल्ली काही फिरणं होत नाही. आमचं फक्त लाल किल्ला झाला बघणं आणि सरोजिनी मार्केट. आम्ही इंडिया गेट बघायला गेलो होतो, पण आज नेमकं तिथे कोणीतरी VIP आलं असल्यामुळे लवकर बंद केलं, नाही तर रात्री 8 वाजेपर्यंत ते ओपन असते. सो आमचं इंडिया गेट राहिलं, तर उद्या सकाळी बघू. आमचं जर झालं तर फक्त इंडिया गेट करू आम्ही, कारण की उद्या आमची दुपारची 4 वाजताची ट्रेन असल्यामुळे आता कसं काय होते, कारण की आम्ही खूप भयंकर थकलो आहे. तर त्याच्यामुळे बघू. पण आता एवढं दूर आलो आहे तर फक्त एक इंडिया गेट आणि जे प्रेसिडेंट हाऊस आहे ते तेवढं दाखवून देऊ आईबाबांना. तर इथेच माझी आता जी ट्रॅव्हल जर्नी आहे आमची ती सगळी संपली आहे. आज दिल्लीमध्ये लास्ट डे होता.
दिल्लीचे लोक खूप चांगले आहे. पण आम्ही इथे ऑटोनी वगैरे ट्रॅव्हल केलं ना, सो म्हणजे ऑटो ड्रायव्हर्स वगैरे होते, ते खूप बोलायला पण चांगले आणि ऑनेस्टली इथले रेट्स पण खूप कमी आहे. सो आणि तुम्हाला असं उगाच काही लुटणार नाही, काही नाही. जेवढे रेट आहे तेवढेच तुमच्याकडनं घेणार. सो खरंच म्हणजे दिल्ली खूप चांगलं आहे. बाकी तर आमचा काही जास्त प्लॅन नव्हता दिल्लीमध्ये फिरण्याचा. फक्त 2-4 गोष्टी ज्या मेन आहेत त्या दाखवायच्या होत्या. सो त्याच्यातली तर 2 गोष्टी राहिल्या त्या उद्या होतीलच. आणि आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि नवीन असाल तुम्ही माझ्या चॅनलवरती तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.